शेवगा सूप प्यायल्याने पचनक्रिया सुधारते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, हाडे मजबूत होतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. शेवगा सूप करण्यासाठी लागणारे साहित्य आहे 2 ते 3 शेंगा, कोथिंबीर, त्याचबरोबर कोथिंबीरची देठं सुद्धा घ्यायची, 2 मिरच्या, 1 मोठा कांदा, 2 मध्यम आकाराचे टोमॅटो, 2 लसूण पाकळ्या, अर्धा चमचा बटर, काळा मिरी पूड, चवीनुसार मीठ, अर्धा लिंबाचा रस, जिरं आणि पाणी. सर्वात आधी शेवगा चिरून घेऊया. सोलून झालेल्या शेंगा पाण्यातून एकदा धुवून काढायच्या, पाणी उकळायला ठेवायचं आणि आपल्या शेंगा त्यात घालायच्या. त्याचबरोबर कांदा, टोमॅटो, मिरच्या, कोथिंबीरची देठ. 7 ते 8 मिनिटं हे आपण शिजवून घेऊया. 5 मिनिटांनी मध्ये चेक करायचं. 10 मिनिटं झालेत, गॅस बंद करायचा. हे काढून घ्यायचं. हे थोडं थंड करून आपण हे मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे. शेंगा शिजवलेले पाणी सुद्धा आपण गाळून सूपमध्ये वापरणार आहोत. मिक्सरमधून वाटून घेऊया बारीक. थोडी कोथिंबीर, गाळून घेऊया. मिक्सरचे भांडं स्वच्छ धुवून घेऊया. सगळा एक्स्ट्रॅक्ट आपण काढून घेतलेला आहे. हा त्याचा उरलेला चौथा. फोडणी करून घेऊया आपण. अर्धा चमचा बटर, तेल, तूप काही घेतलं तरी चालेल. त्याच्यावरती चिमूटभर जिरं, बारीक चिरलेला लसूण, कोथिंबीर, जिरे बटरवरती असं छान परतलं की त्याचा ॲरोमा एक छान येतो. त्याचबरोबर मग असे हे शेंगा उकळलेले पाणी. गॅस फास्ट करून 1 ते 2 उकळी देऊया. चवीनुसार मीठ ॲड करून थोडीशी काळा मिरची पूड. शिजवताना आपण मिरची घातली होती, ती जर वाटणात घेणार असाल तर मग काळा मिरी पूड जरा जपून, फार तिखट व्हायला नको. 2 उकळ्या आलेल्या आहेत. कोथिंबीर टाकायची आणि आता आपण हे सर्व करू.